तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. हे बघा आपण ब्लाऊज शिवलेला कंप्लीट आपलं झालेलं आहे हे ब्लाऊज. मी याची व्हिडिओ पण टाकलेली आहे YouTubeला. ते तुम्ही बघा हे कसं शिवलंय, काय याची फिनिशिंग पण बघा किती व्यवस्थित आली आहे. आणि याची डिझाइन बघा. लेस लावून आणि डीप नेक पण आहे. आणि याची बाही बघा आपण वेगळीच प्लेटेड बाही दिली आहे. हे प्रिंटेड ब्लाऊज आहे त्यामुळे एवढं परफेक्ट दिसत नाहीये, पण तुम्ही प्ले किंवा लाईट ह्याच्यावर शिवलात ना, लाईट ब्लाऊज कलर वगैरे असेल त्याच्यावर ही एकदम उठून दिसेल. ह्याच्यावर पण घातल्यानंतर उठून दिसणार आहे. ही बघा याची पण बाही बघा, लांब बाही आहे आणि याला अशा प्लेट दिलेल्या आहेत. ट्रेंडिंग मध्ये आहे ही बाही. तुम्ही शिवून बघा एकदा, ह्याचे लुक खूप छान येतो. आणि आपला हा प्रिन्सेस कट आहे. हे बघा घातल्यानंतर किती परफेक्ट बघा येणार आहे. मी तुम्हाला हे पफ घालून दाखवते. बरोबर पफ पण एकदम त्या ह्याच्यामध्ये बसतंय बघा, प्रिन्सेस कट मध्ये. 38 छातीचा ब्लाऊज आहे हे. गळा पण बघायचा, ह्याची फिनिशिंग पण बघा किती मस्त आली आहे. ब्लाऊज जरी हे कडक असेल किंवा हे बघा ब्रोकेट टाईप ब्लाऊज आहे तरी पण ह्याची फिनिशिंग बघा. नाहीतर कसं ब्रोकेटचं ब्लाऊज ते कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम येतो. ह्याच्यामध्ये कुठेच काही प्रॉब्लेम नाही आलाय. ह्याचा मी कस्टमरने घातला असेल, घालून मला एक फोटो पाठवला तर मी तुम्हाला दाखवीनच फोटो मी, की कसं बसलाय ब्लाऊज वगैरे. आणि ह्याचे लटकन पण बघा मी कसे शिवलेत. हे पण खूप छान वाटतात असे लटकन. तुम्ही माझ्या पद्धतीने बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून बघा किती परफेक्ट येणार. प्रिन्सेस कट पण बघा व्यवस्थित येतोय, कुठे प्रॉब्लेम नाही आलाय. जर हा टक्स तुम्ही नाही दिला ना तरी चालेल, पण मी का देते, कारण की जेणेकरून ही आपली पट्टी छोटी येते, मग त्यासाठी मी देते हे. आणि त्याने म्हणजे असं फिटिंग पण असं व्यवस्थित बसतं, म्हणजे पफ पण एकदम व्यवस्थित येतो बघा. तुम्ही जरी हे बघा हे काढून सुद्धा बघायचा पफ बघा किती व्यवस्थित येतोय. हे बघा असं घातल्यावर किती व्यवस्थित येणार आहे हे ब्लाऊज. ह्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे YouTubeला, ती तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने शिवा. आणि मला जर तुम्ही माझ्या पद्धतीने शिवत असाल तर तुम्ही मला पिक्चर सेंड करा की तुमच्या म्हणजे ब्लाऊजचं, की तुमची फिनिशिंग वगैरे कशी आली आहे, काय आली आहे ते.